ओके, थँक्यू. तर फ्रेंड्स, आम्ही 2005ला हा व्यवसाय दुसऱ्यांदा करण्याचा निर्णय घेतला. हिने सांगितलं, ओढत ओढत मला एका फंक्शनला नेलं आणि ते असंच फंक्शनमध्ये मी बसलो होतो मागे. असं जाऊन बसलो ते हॉलमध्ये गणेश कला क्रीडा मंचामध्ये की म्हटलं आपल्याला कोणी बघितलं नाही पाहिजे, कोणी ओळखीचं भेटलं तर म्हटलं डॉक्टर साहेब इकडं काय करताय. त्या भीतीनं लो सेल्फ इमेजनं बसून राहिलो. इव्हन याला पण नाही उठून गेलो पूर्ण 8 तास. आपल्याला कोणी बघितलं नाही पाहिजे. आणि जसं जसं फंक्शन संपत आलं तसं तसं मात्र सैल झालो आणि सगळ्यात शेवटी मात्र उठून उभा राहून टाळ्या वाजवायला लागलो दिलखुलासपणे. आणि लक्षात आलं की नाही यार, जीवनात जे शोधतोय ते सगळं इथं मिळू शकतं. आणि त्या दिवशी संध्याकाळी फंक्शनमधनं बाहेर पडलो. येस. आणि हिला म्हटलं थँक्यू, तू सगळ्या कृत्या करून मला आणलं. ते साबुदाणे वडे म्हटले ना, ते लालूच होतं माझ्यासाठी, कारण मला आवडतात. ते म्हटले तुमच्या आवडीचे साबुदाणे वडे पण घेतलेत, चला जाऊया फंक्शनला. लेडीजला हे ट्रिक्स आहेत काही काही. तुमचे नवरे येत नसतील तर असं काहीतरी करावं लागतं तुम्हाला, है ना. तर मी त्या फंक्शनचा प्रॉडक्ट आहे. आणि त्याच्यानंतर मात्र आम्ही दोघांनी काम करायला सुरुवात केली. तोपर्यंत 2005 फेब्रुवारीपासून 2000 जुलैच्या त्या फंक्शनपर्यंत मी काही करत नव्हतो. आमच्या घरात एकही प्रॉडक्ट आलं नाही, काय नाही. आम्हाला तरी प्रॉडक्ट महागच वाटत होते. ॲम्बेचे खूप महाग वाटत होते मला ॲम्बेचे प्रॉडक्ट. पाटील सर म्हणले डॉक्टर साहेब प्रोटीन पावडर घ्या, आपल्याला गरजेची असते. मी म्हटलं हा प्रोटीन पावडर तर लागतेच म्हटलं आपल्याला, पण आम्ही जे खातो त्याच्यातनं प्रोटीन मिळतं म्हटलं, कशाला लागतं वेगळं प्रोटीन. आणि मग त्यांनी दाखवलं, म्हणजे 1200 रुपयाचा तो 200 ग्रॅमचा. म्हटलं साहेब याच्यात अख्खा किराणा येतो महिन्याचा, हे कुठं खाणार आम्ही. वाटतं ना. किती लोकांना ॲम्बे प्रॉडक्ट महाग वाटतात, प्रामाणिकपणे सांगा. माझ्यासारखे किती लोकांना महाग वाटतात. अरे बुलढाण्यात प्रॉडक्ट महाग नाही वाटत, सगळ्यांना स्वस्त वाटतात. काही काळजी करू नका. वापरायला लागल्यानंतर कळलं की हे प्रॉडक्ट फार अमेझिंग आहेत, हे गरजेचे आहेत आणि हे स्वस्तच आहेत, कारण कॉस्ट पर यूज आपल्याला स्वस्त पडतात. एनिवे, फंक्शन बघितल्यानंतर डिसिजन घेतलं. फंक्शनमध्ये कोणीतरी म्हटलं 100 PV केले पाहिजे दर महिन्याला. संध्याकाळी घरी आल्यानंतर तिला म्हटलं उद्या जायचं तू वाकडेवाडीला, आपले 100 PV करायची. 100 PVला पैसे किती लागतील तर म्हटले 40-50 रुपयाचा PV होता तेव्हा. 4000 रुपयाचे 100 PV व्हायचे. 2005ची गोष्ट आहे. हिला पैसे दिले 5000 रुपये. ती गेली ड्रायव्हरला घेऊन वाकडेवाडीला गेली. काय प्रॉडक्ट आणायचे म्हटलं तुझे तू आण. ती आली ऑर्डर करून. आता ते ऑर्डर मला वाटलं झाले 100 PV. हो गे 87 PV झाले. आणि त्याच्यानंतर मंथ एंडला पाटील सरांचा फोन आला. तोपर्यंत बाकी काही ॲक्टिव्हिटी नव्हत्या, जस्ट पहिला महिना. पाटील सरांचा फोन आला, डॉक्टर साहेब मी जस्ट आलो होतो ॲम्बे ऑफिसला, तुमचं ते चेक करत होतो सिस्टीममध्ये. तेव्हा हे मोबाईल नव्हते, काही नव्हतं. 2005ला ॲम्बे ऑफिसमध्ये एक तो डेस्क असायचा, त्याच्यात जाऊन बघायला लागायचे PV. किंवा मेसेज पाठवायचा 3232 काहीतरी नंबर होता त्याला, ते PV यायचे आपल्याला. 3 रुपये लागायचे एका मेसेजला, है ना. तर ते केल्यानंतर सरांचा फोन आला, डॉक्टर साहेब तुमचे 87.5 PV झालेले आहेत. बरं म्हटलं मग काय नाही. म्हटले 12.5 PV अजून याच्यात ॲड झाले ना 100 होतील आणि तुम्ही पहिली लेवल अचीव कराल ॲम्बेची 3%. मी म्हटलं अरे वा चांगलं आहे की. मग ते म्हटले काय करायचं. म्हटलं सर 12.5 PV करायला किती पैसे लागतील. ते म्हणले 550-600 रुपये लागतील. अच्छा. आणि म्हटलं मग 3% झाल्यावर चेक किती येईल मला. ते म्हणले 120 रुपये. मग म्हटलं डॉक्टर, म्हटलं पाटील साहेब काय लॉजिक आहे का हो. म्हटलं 100 PV कंप्लीट करून 120चा चेक आणि मी 750 घालवायचे. ते म्हणले बघा डॉक्टर साहेब आग्रह नाही आहे, पण तुम्हाला जर डायमंड जायचं आहे तर पहिली स्टेप तर केली पाहिजे ना. म्हटलं 3%. हां. आणि बरं वर कशी मिरची लावली. हां म्हटलं तसं तुम्हाला काही पैशाचा वगैरे प्रॉब्लेम तर नाही आहे ना. आता डॉक्टरला असं म्हणलं, डॉक्टरचा इगो सटकला. हा आता माझी सटकली. म्हणलं नाही मग करायचे करा. काय मग काय आणू. काही आणा म्हणलं PV करा. आले बुधवारी की पैसे देतो. आता पैसे जे आता विचारले असं पैशाचा काय प्रॉब्लेम आहे का म्हणल्यानंतर तर मग इगोच हर्ट झाला. मग त्यात अशा रीतीने मी पहिला 3% झालो. आणि पुढचे 3 महिने सलग 3%च करत होतो आम्ही आमचेच प्रॉडक्ट वापरू. कोणाला सांगायला जायची हिंमत होत नव्हती. एक डॉक्टर घरात आपले प्रॉडक्ट बदलेल, पण लोकांना कसं जाऊन सांगणार. आणि तो पण चाकण सारख्या शहरातला एक फिजिशियन, एक नंबर 1 डॉक्टर की ज्याच्याकडे सगळे प्रकारचे पेशंट येतात. अगदी आमदार आणि खासदार पण आमच्याकडे पेशंट यायचे आमचे. माझ्यासाठी हा डिसिजन डिफिकल्ट होता की घरातले प्रॉडक्ट आम्ही वापरू, पण लोकांना आम्ही कसं सांगणार आणि लोकांना काय तोंडाने सांगणार. आणि लोकांना कळलं मी ॲम्बे करतो तर लोक मला काय म्हणणार, ही सगळ्यात मोठी भीती होती माझ्या माइंडमध्ये. जी निघायला अजून एका फंक्शनला मला जावं लागलं. मुंबईला गेलो, एक अतिशय जबरदस्त फंक्शन पाहिलं. आणि त्याच्या आधी एक पुण्यामध्ये गेलो, एक फंक्शन पाहिलं, ओपन मीटिंग पाहिली सिम्पल. तोपर्यंत मला माझ्या अपलाईनचं इम्पॉर्टन्स नव्हतं. पाटील साहेब येतात चाकणला, येत असतील, काय माहिती ते कोणत्या लेवलला आहेत.
एक ओपन मीटिंग पाहिली आंबेडकर हॉलमध्ये, 300-400 लोक होती. कुणी प्लॅन दाखवला काही आठवत नाही. प्लॅन संपला, मी आपला मागच्या कोपऱ्यात बसलो होतो. रिकॉग्निशन चालू झालं, कुणीतरी आलं, हा म्हणलं मी ITI टीचर येतो. म्हणलं मी असं आहे तसं आहे. म्हणलं असतील हे लोक, यांचं चालत असेल. त्याच्यानंतर कोणतरी गोल्ड आले, कोणतरी प्लॅटिनम आले आणि फाउंडर प्लॅटिनम लेवलला माझे अपलाईन आले बाबा. म्हणलं बापरे, सरांची बरीच मोठी लेवल आहे. आणि त्यांच्यासोबत कोणीतरी आणखीन एक बँकर आला, एक इंजिनियर आला, मग एक पोलीस कॉन्स्टेबल आला. तो म्हणला मी पोलीस कॉन्स्टेबल आहे, 26.5 साल सर्विस किया, अभी फ्री हो. उसके बाद त्याच्यानं आणि माझी तर अपलाईन आहेत बाजूला, आणि त्यांचं अपलाईन मग बोलायला लागला. म्हणलं मी ट्रक ड्रायव्हर होतो, 10वीत 3 वेळा फेल होतो, मराठी सकट सगळ्या विषयामध्ये, आणि आता इतके कंट्री फिरून आलो की पासपोर्टवरती शिक्का मारायला जागा नाही. आणि ते मात्र वाक्य मला परत लागलं. मी विचार करतोय, हा माणूस 10वीत 3 वेळा फेल आहे, मराठी सकट सगळ्या, मी कायमच पास आहे, टॉपर आहे, सगळीकडे पहिला नंबर आहे, आणि मराठी तर जिल्ह्यात पहिला दुसरा होतो, डॉक्टर आहे, आणि ते म्हणते माझ्याकडे पासपोर्टवरती शिक्का मारायला जागा नाही. आणि मी म्हणतोय आपला तर पासपोर्टचा पण पत्ता नाही. समथिंग इज अ प्रॉब्लेम. मग लक्षात आलं की मी एका वेगळ्या सिस्टीममध्ये आणि तो वेगळ्या सिस्टीममध्ये. आणि फ्रेंड्स, त्या दिवशी मात्र परत एकदा मिरची लागली, आणि घरी गेल्यानंतर पहिलं काम केलं, हिला म्हणलं पहिले पासपोर्टला अर्ज कर, स्पॉन्सरिंग बाद में देखा जाएगा, हो होगा, पहिला पासपोर्ट आणायचे आहे ना. दोघांचे पासपोर्टला अप्लाय केले, दोघांचे पासपोर्ट पहिले आमच्या हातामध्ये आले घरी. आम्ही बोला आपण आता फॉरेनला जायला क्वालिफाय झालो है ना. तुमच्यापैकी किती लोकांनी पासपोर्ट काढलेत? अरे वा, बरेच लोक तयार आहेत. बॅगा भरल्या का? येस येस. सी, एक एक स्टेप ड्रीमकडे, आपल्या स्वप्नांकडे आपल्याला जायला लागेल. आणि फ्रेंड्स, मग आम्ही स्पॉन्सरिंग, मग पाटील साहेबांनी आम्हाला नीट व्यवस्थित गेटिंग स्टार्टेड केलं. आमचं या व्यवसायाचं सगळं स्वरूप समजावून सांगितलं की हा व्यवसाय आहे, याच्यामध्ये प्रॉडक्ट वापरा पहिल्यांदा अनुभवासाठी, आणि तुम्ही ह्या प्रॉडक्टचा टर्नओव्हर करा. या व्यवसायामध्ये प्रॉडक्ट टर्नओव्हर झाला तरच पैसे मिळतात, नुसते लोक गोळा करून पैसे नाही मिळत. हे त्यांनी मला नीट समजून सांगितलं. आणि लोकांची टीम कशी बनवायची, कसं आपण लोकांना या व्यवसायामध्ये ही ऑपॉर्च्युनिटी शेअर करायची, प्रॉडक्ट कसे शेअर करायचे, कसे रिटेल करायचे, हे सगळं आम्हाला त्यांनी सांगितलं. प्रॉडक्टचे ट्रेनिंग घ्या म्हणून सांगितलं. तेव्हा प्रॉडक्टचे ट्रेनिंग चाकणला होत नव्हते, ऑनलाईन तर होतच नव्हते, झूम टेक्नॉलॉजी नव्हती. चाकणवरून पुण्याला जायला लागायचं प्रॉडक्ट ट्रेनिंग सेशनला. आणि एकदा आम्हाला सरांनी प्रॉडक्ट ट्रेनिंग सेशन प्रमोट केलं. मी, आशा, तोपर्यंत माझ्या टीममध्ये 2-3 लोक आले होती. ते 3 लोक, आम्ही 5 लोक कारनी चाकण से पुन्हा आ गए. पुन्हा वाकडेवाडी ऑफिस. 10 वाजताचं ट्रेनिंग सुरू होणार होतं. मी 10 वाजून 5 मिनिटांनी पोहोचलो, थोडासा लेट ट्रॅफिकमुळं. और मेरे को मना किया. ट्रेनर बोला की आप नहीं जा सकते अंदर, सिक्युरिटी नहीं बाहर रोक दिया. एवढा इन्सल्ट झाला. एक MD डॉक्टर आलाय, MBA करायचं म्हणतोय, ट्रेनिंगला आलाय OPD बंद करून, और मेरे को ट्रेनिंग में अंदर नहीं जा रहे दे रहे. म्हणलं यार अभी तो कुछ करना पडेगा. लगेच रागात आपल्या लय रागायचं. सुरुवातीला लय रागीट होतो आम्ही, आमची लय लवकर सटकायची. काही झालं की आम्ही लगेच तलवारच उपसायचो. काही झालं की राग आपल्यावर काढायचा राग आहे ना. तुम्ही आम्हाला बिझनेसमध्ये आणलं, ट्रेनिंगला आलो, आम्हाला ट्रेनिंगला आतमध्ये येऊ देत नाही, असला कसला बिझनेस तुमचा. माझे आपल्याला म्हणायचे डॉक्टर साहेब शांत व्हा, शांत व्हा. काय झालं, इगो हर्ट व्हायचं ना. असं वाटायचं. काय होतं ना, ॲक्च्युली प्रॉब्लेम हा होता की चाकणमध्ये गेलो, कुठल्याही कार्यक्रमात गेलो, ॲज अ डॉक्टर तिथला मला कायम पहिल्या रांगेत वगैरे बसायची संधी मिळायची. कुणी गेलं तर उल्लेख केला जायचा की आज या कार्यक्रमाला डॉक्टर बाबाजी घोडे उपस्थित राहिले वगैरे. असं ते ग्रामीण भागामध्ये असं वाटतं आपला रुबाब आहे. आणि ॲम्बेच्या ऑफिसला गेलो कुणी ओळखत नाही आपल्याला. सिक्युरिटी पण विचारत नाही. म्हटलं यार असा बिझनेस करेल, इतका मोठा बिझनेस करेल ना, सिक्युरिटी क्या, एमवे का पूरा स्टाफ यार आपने स्वागत के लिए हाजिर रहेगा. उसके बाद में जे लोक पॉझिटिव्ह इगो घेतात ना, ते लोक जीवनामध्ये प्रगती करतात. लोक 2 प्रकारे घेऊ शकतात. एखादा गेला असा निगेटिव्ह, नाही करूंगा बिझनेस, छोड दूंगा. मी पॉझिटिव्ह घेतलं. आणि मग त्या दिवशी असं ठरवलं, म्हणलं यार एक दिन ना मेरे चाकण में मेरे टीम के लिए ट्रेनर आएगा. ज्या ट्रेनरने मला मना केलं होतं तिथे आतमध्ये येऊ नको, 1-1.5 वर्षामध्ये चाकणला एवढी मोठी टीम बनवली. वही ट्रेनर मेरे टीम के लिए ट्रेनिंग करने आने लगा चाकण में. सी, यू नीड टू बी दॅट पॉवरफुल है ना. आम्ही असं काम केलं. आणि आज बघा ना, आज बुलढाण्यामध्ये एवढा मोठा इव्हेंट होतोय ना. दिस क्रेडिट गोज टू ऑल लीडर्स. बिकॉज त्यांनी किती वेळा त्रास सहन केला असेल, किती वेळा त्यांनी प्रवास करून कुठे कुठे जाऊन BBS अटेंड केले असतील. तर आम्ही पण हे सगळं केलं. चाकणमध्ये बिझनेस चालू केला. काही मित्रांना सांगायला सुरुवात केली. मित्र हसायला लागले, बाबाजी हे झाले, येऊन गेले. म्हणलं काही थंड हवेची लाट आहे का, एकदा येऊन गेली परत येऊ शकत नाही. लोक असं सांगतात, हे आंबे येऊन गेले आता चालणार नाही.
माझा एक मित्र डॉक्टर मित्र खूप हसायचा माझ्यावरती. ॲक्च्युली तो आणि त्याच्यामुळे मी चाकणला जाऊन प्रॅक्टिस चालू केली होती. तो खूप फायनान्शियल ट्रबलमध्ये आला होता. आम्ही थोडंसं ट्रान्झॅक्शन वगैरे हे करून ती जागा वगैरे बी परचेस करून तो त्याच्यातनं रिलीज झाला आणि तो माझी सगळीकडे खेचायला सुरुवात केली. त्याला कळलं मी ॲम्वे जॉईन केलं. 4 चौघामध्ये कुठे आमच्या मेडिकल असोसिएशनच्या मिटिंगला वगैरे गेलं की तो म्हणतो डायमंड आला बघा, डायमंड आला, डायमंड आला. आणि मला असं अरे तू कशाला माझं भांडं फोडतो, मी करतोय ॲम्वे है ना. एक दिवशी असाच गुस्सा आला. हिला म्हटलं आशा याला जाऊन स्पॉन्सर करावं लागतंय म्हटलं. त्याला कॉल केला, म्हटलं हाय माय फ्रेंड, म्हटलं आज संध्याकाळी मी तुझ्या घरी येणार आहे. मी आणि आशा आणि आपल्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या विषयावरती बोलायचंय की आपण अजून कडकेचे कडके काय कडके, कारण कडकेच होतो तोपर्यंत आम्ही बऱ्यापैकी. म्हटलं आपण कडके काय रे, अजूनही यशस्वी का नाही झालो, आज संध्याकाळी मला तुझ्याशी बोलायला यायचंय. त्याला लक्षात आलं. त्यांनी बायकोला सांगितलं अगं बाबाजी येतोय, बहुतेक ॲम्बेस सांगणार आहे. ती म्हटली तुम्ही इतके भोळे सांब आहे, आतापर्यंत असे 3-4 बिझनेस करून चुकलेले, अजिबात हो नाही म्हणायचं, नाहीच म्हणायचं. बायकोनी त्याचं एकदम पक्क बौद्धिक करून घेतलं होतं. आम्ही दोघं गेलो ठरलेल्या वेळी संध्याकाळी 8:30 वाजता वेळ दिली होती. तो क्लिनिकमधून आला, तो जनरल प्रॅक्टिशनर आहे, क्लिनिकवरून आला होता. मी पण गेलो. मस्त मी तोपर्यंत प्रॉपर डेमो किट आणि सगळी बॅग बिग बनवली होती प्लॅनची. पक्का स्टुडंट झालो तो अपलाईनचा. त्याच्या घरी गेलो, सगळं अपलाईनने सांगितल्याप्रमाणे सिटिंग अरेंजमेंट, मी इकडं, वाईफ इकडं, तो इथं, त्याची बायको इथं, सगळं बसलो, सगळं प्रॉपर. त्याच्या 2 पोरी किरकिर करायला लागल्या. ही उठली, हिच्या पर्समध्ये कायम चॉकलेट असायचे, घेऊन बाहेर गेली मुलांची केअर करायला. एकदम ओबेडियंट पार्टनर, बिझनेस पार्टनर. लेडीजचा रोल फार महत्त्वाचा आहे. पुढच्या हाफमध्ये सांगेल मी कसं केलं पाहिजे. आणि मग मी त्याला प्लॅन दाखवला आणि त्याला सुरुवात केली. म्हटलं बघ मित्रा, मी जे करतोय ते तू करायलाच पाहिजे असं काही नाही. पण तू आणि मी एकाच शहरात प्रॅक्टिस करतो ना, आपल्या दोघांची सगळी सुखदुःख आपल्याला माहिती आहेत. आणि तुझ्या आर्थिक प्रॉब्लेमचं कारण काय, माझ्या आर्थिक प्रॉब्लेमचं कारण काय, हे मी आज समजून सांगणार आहे. मी पूर्ण विचारांती हा व्यवसाय करायचा निर्णय घेतलाय. तुला हे माहिती आहे की मी बाबाजीने आजपर्यंत आयुष्यात काही चुकीचं केलं नाहीये जीवनामध्ये. प्रॅक्टिस पण इथिकली केलेली आहे. आणि हे प्रेझेंटेशन पाहिल्यानंतर तुझा तू निर्णय घे. तुला जे करायचे ते कर. तुला जर माझ्याबरोबर व्यवसाय करायचा असेल तर तुझं स्वागत आहे, मी तुला मदत करेल. आणि नसेल करायचं तर हिंमत ठेव मला म्हणण्याची की मला करायचं नाहीये, मी तुला आयुष्यात परत त्रास देणार नाही या व्यवसायासाठी. आणि म्हटलं याच्यानंतर परत बाहेर 4 चौघामध्ये म्हणू नको की डायमंड आला, कारण बाबाजी एवढे डायमंड झाल्याशिवाय राहत नाही म्हटलं. त्या दिवशी संध्याकाळी त्याला झोप नाही लागली. व्हिटॅमिन सीचा डेमो पाहिला, प्लॅन पाहिला, बिझनेस प्लॅनमध्ये खूप ताकद आहे, प्रॉडक्टमध्ये खूप ताकद आहे, ते सगळं पाहिलं. रात्रभर झोप नाही आली. दुसऱ्या दिवशी त्याने त्याचं पोस्चर ठेवायचा प्रयत्न केला. त्याला वाटलं बाबाजीचा कॉल येईल आणि मग मी सांगेल, बघतो, विचार करतो वगैरे वगैरे. मी काही कॉल केला नाही. तिसऱ्या दिवशी न राहून त्यांनी मला कॉल केला, बाबाजी किट घेऊन ये, मला व्यवसाय चालू करायचे. कीपिंग पोस्चर इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही एखाद्याला प्लॅन दाखवला, इतकं इरिटेट करता त्या प्रॉस्पेक्टला की ते प्रॉस्पेक्ट पळून जाते. यार भीक नको पण कुत्रावर. फ्रेंड्स, तो आणि मी एकाच वर्षी फाउंडर प्लॅटिनम झालो 2008 मध्ये. आणि दोघे आम्ही फॅमिलीज घेऊन फुकेतला गेलो ट्रिपला. लक्षात घ्या, माझा पहिला लेग फाउंडर प्लॅटिनम कपल बनला या बिझनेसमध्ये. आणि त्याची मिसेस आणि माझी मिसेस दोघं जण चाकणमध्ये जायचे. आता हळूहळू शिकलो, भीड चेपली, लोकांकडे जायला सुरुवात झाली. काही लोक म्हणायचे, आमचे कलिग हसायचे, काय हे दोघं डॉक्टरांच्या बायकांना झाले, गोळ्या विकायला जातात. खूप इन्सल्ट केला लोकांनी. आणि जेव्हा मग फॉरेन ट्रिप्स एकत्र करायला लागलो ना, ते सगळ्यांचे आवाज बंद झाले. तुम्ही यश मिळवा म्हणजे लोकांचे आवाज बंद होतील, बरोबर की नाही. तुम्ही यश मिळवून दाखवा, मोठं यश मिळवा, लोक टीका करणाऱ्यांची तोंड आपोआप बंद होतात. आणि फ्रेंड्स, त्याच्यानंतर मग आणखीन माझ्या हॉस्पिटलमध्ये एक मुलगा, आम्ही खूप एक्सायटेड, 9% झालो 2005च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये. माझ्या हॉस्पिटलमध्ये एक मुलगा ॲडमिट झाला. अनोळखी व्यक्ती माझ्या हॉस्पिटलमध्ये आला. एक 27-28 वर्षाचा मुलगा, ज्याचं डोकं दुखलं. त्याने आपल्या कंपनीमध्ये विचारलं की आपल्या कंपनीचं हॉस्पिटल कोणतं. त्याला सांगण्यात आलं की जा डॉक्टर घेवडे, शुभंकर हॉस्पिटल. तो हॉस्पिटल शोधत आला आणि रात्री ॲडमिट झाला. खूप बीपी वाढलं होतं म्हणून. आयुष्यात त्याचं बीपी त्याच्यानंतर परत कधीच वाढलं नाही. कधीच परमेश्वरांनी त्याची आमची भेट घडवायची होती म्हणून ते वाढवलं त्या दिवशी. तो ॲडमिट झाला. मी काही रात्री पाहिला नव्हता, येणे आणि हाऊसमननीच पाहिला, ॲडमिट केला. मी पुण्याला गेलो होतो, रात्री उशिरा आलो. मग सकाळी 6 वाजता, 6:30-7 वाजता ही हॉस्पिटलचा जनरली राऊंड घेते. आम्ही जवळजवळच राहायचो. आणि मग तिने गेली तिथे. तो पेशंट तो झोपलेला होता. त्याच्या उशाला ग्लिस्टर पेस्ट होती. आता नवीन ॲम्वे डिस्ट्रीब्युटर आपण असेल, दुसऱ्या कोणाकडे ॲम्वे प्रॉडक्ट पाहिले, अहो ॲम्वेची बॅग जरी बघितली तरी आपण एक्सायटेड, आपल्यासारखं आहे बरं का, आपल्याच बिरादरीचा वाटतो आपल्याला. तिथं ग्लिस्टर पेस्ट बघितलं, आमच्या मॅडम खूप एक्सायटेड.
त्याला जागा केलं. हो हे काय? तो म्हणलं ग्लिस्टर आहे. कोणाची आहे? माझी आहे. तुम्हाला काय करायचंय? तुम्ही वापरता? हां. तुम्ही आमचे डिस्ट्रीब्युटर आहे? नाही आहे, पण मला व्हायचं आहे का कोणी डिस्ट्रीब्युटर इथे? ही म्हणले आम्हीच आहे. मग तो मला साइन अप करा. म्हणलं क्या हो गया? ती म्हणे थांबा सरांना सांगते. आणि ही एकदम घरी आली उड्या मारत मारत, खूप एक्सायटेड. बिझनेस तसा तिचाच होता ना, तिचं प्रॉस्पेक्ट मिळालं तिला. घरी आली, मी झोपलेलो होतो, रात्री उशिरा आलो पुण्यावरून, आणि तिने मला हलून हलून जागा केली. हो हो उठा उठा उठा. काय झालं? हो तो आपला जो पेशंट आहे ना रात्री ऍडमिट झालेला, त्याचं काय झालं? 8 दिवसापूर्वी असंच एक यंग पोरग रात्री ऍडमिट झालं आणि त्याला अचानक स्ट्रोक पॅरालिसिस झालं रात्री झोपेत. मला भीती वाटली, म्हणजे याचं पण काय झालं काय असं मेडिकल प्रॉब्लेम. ही म्हणते हो त्याला साइन अप करायचंय. म्हणलं काय करायचंय? मला वाटलं ही म्हणेल बीपी वाढले किंवा बीपी कमी झाले. हो त्याला साइन अप करायचंय. म्हणजे काय? त्याला एमबे बिझनेस करायचंय. अच्छा एमबे करायचंय. मला झोपू दे बरोबर, मी उठतो नंतर बघतो. मी आलो 9 वाजता ओपीडी मध्ये. ते पेशंट असं येरे जरा घालते बाहेर कॉरिडॉर मध्ये. मी म्हणलं सिस्टरला अरे हे कसलं पेशंट? ते म्हणते बीपी वाढलेलं. अरे म्हणलं एवढं टेन्शन मध्ये काय जरा झोपव त्याला, हे बीपी वाढेल त्याचं. ते म्हणे तुम्हाला भेटायचंय त्याला. मी म्हटलं राऊंड वगैरे होते सगळं. त्याची बेचैनी वाढत चालली. ही म्हणे अहो दाखवून टाका त्याला प्लॅन, नाही तर त्याचं बीपी वाढलं तर परत काय व्हायचं. त्याला घेतलं असं मध्ये ओपीडी मध्ये, दुसऱ्या ओपीडी मध्ये बसवलं. गेलो त्याला पटकन म्हणलं प्लॅन सांगा. त्याला सांगितलं, म्हणलं हा व्यवसाय आहे ना, हा मॅकडोनाल्ड रेक्रॉक इकडे लेकडली इथं. ते म्हणते नॅन्सी. ते सगळं पुढचा प्लॅन बोलायला लागलं. म्हटलं अरे तुला तर एवढं सगळं माहिती आहे, तुला काय सांगायचं रे म्हटलं. तो म्हणलं साहेब हा प्लॅन मी 15 वर्ष असल्यापासून लय वेळा सांगितलंय लोकांना, पण माझं वय नव्हतं म्हणून मी केला नाही. नंतर इंजिनिअरिंगला गेलो आणि मग ते डोक्यात नाही गेलं, प्रॉडक्ट वापरतोय, मला माहिती आहे सगळं. म्हटलं मला व्यवसाय करायचा आहे, माझा फॉर्म भरा. त्याचा फॉर्म भरला. ते एवढा एक्सायटेड, त्याला घेऊन वाकडेवाडीला गेलो मी. त्याची एक्साइटमेंटच काही कंट्रोल करता येईना मला. वाकडेवाडीला गेलो. वाकडेवाडीला गेल्यानंतर वाकडेवाडी ऑफिसमध्ये मी आपलं काहीतरी फॉर्म बिम घेण्याच्या गडबडीत ते तिकडे एका व्यक्तीशी बोलतोय. मी बघितलं तिकडनं, म्हणलं आता प्रॉब्लेमच केलाय. पुण्यातल्या एका अतिशय सक्सेसफुल कपल या व्यवसायातल्या, त्यांच्याशी ते बोलत होतो. आणि काय सांगत होतो माहिती का त्यांना, तो हा बिझनेस लय चांगला आहे तुम्ही करा बरं का. आणि ते म्हणतात हे कोणाच्या टीम मधलं रे? मी गेलो पळत पळत, म्हणलं साहेब हे तुमच्याच टीम मधले. काय करणार? ते म्हणले डॉक्टर साहेब जरा सांभाळा यांना. चलो बट वो आया बिझनेस मध्ये बहुत एक्साइटमेंट से. आणि त्याच्या खाली मग एक इलेक्ट्रिकल एक मोटर वाइंडिंग वाले आले, आणि त्यांच्या खाली त्यांचे एक इंजिनियर आले चाकणमधले. आणि ते इंजिनियर मला म्हटले की सर आपला मी तिकडचा आहे म्हणले अकोल्याचा, चला आपण अकोल्याला जाऊ. आणि आय लँडेड अप इन अकोला. 2007ला मी अकोल्याला आलो आणि मला भालचंद्र आणि माधवी तुपोने भेटले. ओके, मी ऑलरेडी तेव्हा प्लॅटिनम होतो, पण तो लेग माझा खूप मोठा आहे. चाकणमध्ये पण प्लॅटिनम आहेत, काही सिल्वर्स आहेत त्या टीममध्ये. आणि तसं करत करत मी अकोल्याला आलो. आणि अकोल्यातनं हा व्यवसाय हळूहळू करत 2016ला कारंजाला पोहोचला. माझ्या टीममध्ये काही लीडर्स आले. आणि 2019ला कारंजामध्ये सुनील आणि वैष्णव सुडके त्या टीममध्ये आले, ज्यास फाउंडर प्लॅटिनम आहेत. राईट. मी बिझनेस चालू केला 2005ला, आणि सुनील आणि वैष्णव सुडके 2019ला आले बिझनेसमध्ये. 14 वर्षानंतर माझ्या टीममध्ये आले. ग्रेट बिझनेस. येस. आणि फ्रेंड्स, जो तिसरा जो लेग बनला एमिरेट्सचा, ज्याला मी किट दिलं होतं लग्नात गिफ्ट है ना, जो माझ्याकडे हाऊसमन होता इंटर्न, त्यांनी नंतर त्याची प्रॅक्टिस चालू केली ओतूरला. मला ओपनिंगला बोलवलं, मी जाऊन त्याची फीत कापून आलो. आणि 2005ला, आता आम्ही सगळेच विसरून गेलो मधल्या काळामध्ये, 2005ला एमबीए परत चालू केल्यावर मग पाटील सरांना म्हटलं चला आपण जाऊ तिकडे परत, आपला विद्यार्थी आहेच आहे, बघू तो काय करतोय. त्याच्याकडे गेल्यावर तो म्हणे सर डोक्यातला किडा गेला नाही का अजून? एमबीएचा किडा गेला नाही का? म्हटलं अरे परत वळवळायला लागलाय, तू कर. म्हटलं नाही आता तुमचं होऊ द्या 50-60 हजार, मग मी येतो. आणि मग आम्ही म्हटलं ठीक आहे यार काही प्रॉब्लेम नाही आहे, यू विल बी माय बेस्ट स्टुडंट, माय बेस्ट फ्रेंड, काही प्रॉब्लेम नाही, तू नाही करायचं नको करू. अँड फ्रेंड 2 वर्षानंतर आय बिकेम फाउंडर प्लॅटिनम. एक दिवशी तो चाकणला आला आणि ही वॉज व्हेरी डिप्रेस्ड, सॅड. तो म्हटलं सर माझी प्रॅक्टिस सगळी कोलॅप्स झाली, आमच्या गावात खूप पॉलिटिक्स आणि लिगल मॅटर झाले आणि मला सगळं डिव्हास्टेटेड झाल्यासारखं वाटते. मी तिकडचं सगळं सोडून पॅकअप करून आलो आहे चाकणला आणि मला इकडं काहीतरी करायचं. म्हटलं काय हरकत नाही, माझ्याबरोबर चल, मी थोडं पुण्यात चाललो एका कार्यक्रमाला, मग आपण बोलू, गाडीमध्ये बोलू. गाडीत त्याला घेऊन गेलो, त्याचं सगळं ऐकून घेतलं.
आंबेडकर हॉलला ओपन ऑपॉर्च्युनिटी मीटिंग होती आणि त्याला मी असंच पहिल्या रांगेमध्ये नेऊन बसवला. त्याला म्हटलं थांब थोडा वेळ, मी आलो एक 5 मिनिटात वॉशरूमला जाऊन. मागं गेलो बॅकस्टेजला, पडदा उघडला आणि होस्टने अनाऊन्स केलं, प्लीज इन्व्हाइट टुडे स्पीकर डॉक्टर बाबाजी घेवडे. आणि 1 तास सगळा प्लॅन जो मी दाखवला मनामध्ये तोच होता माझ्या, मी त्यालाच प्लॅन दाखवत होतो. आणि प्लॅन झाला, परत गाडीत बसवला. तो म्हणला सर मला सोल्युशन मिळालं, मला परत सुरू करायचंय. अँड देन 1.5 वर्षामध्ये तो माझ्या टीममध्ये ही बिकेम द 3rd प्लॅटिनम. है ना, दिस हाऊ वी बिकेम एमरल्ड. मग आम्ही लाईफमध्ये खूप मजा करायला सुरुवात केली. चांगलं आमचं मस्त लाईफ सेटल झाल्यासारखं वाटलं. 2009ला आम्ही एमरल्ड झालो. 2013 वी डिसाइडेड टू क्विट फ्रॉम द हॉस्पिटल. खूप साऱ्या अटॅचमेंट्स होत्या, हळूहळू सगळ्या बंद केल्या. जस्ट हॉस्पिटल, ॲमवे अँड माय जॉब. आय एम अ टीचर असल्यामुळं टीचिंग आणि मेडिकल फील्डमधला एवढा अनुभव आहे. सो आय डिसाइडेड टू कंटिन्यू माय जॉब. बाकी सगळ्या अटॅचमेंट बंद केल्या, स्ट्रेस सगळा गेला लाईफमधला. आणि माझ्या मुलीला वर्धेला ॲडमिशन मिळालं. देन वी केम टू वर्धा. ऑलरेडी माझा व्यवसाय इकडे पण सगळा विदर्भामध्ये भरपूर आला होता. सो वी डिसाइडेड की चलो यहाँ से करेंगे. आणि आम्ही इकडे आलो. मग इकडे आल्यानंतर आम्ही घर बांधलं आणि माझ्या बाजूला आणखीन एका व्यक्तीने घर बांधलं. सावित्रीबाई फुलेंची जयंती झाली परवा 3 जानेवारी 2018ला. त्यांची ओळख झाली. मॅडम दोघी एका कार्यक्रमात भेटल्या आणि संध्याकाळी आमच्या घरी त्यांना बोलवलं प्रॉडक्ट दाखवायला, प्लॅन बघायला. दॅट कपल साइंड अप. विनोद आणि वैशाली ठोंबरे, ते पण आज फाउंडर प्लॅटिनम आहे त्या बिझनेसमध्ये. त्यांच्या खाली 2 प्लॅटिनम लीडर्स आहेत आणि खूप जबरदस्त टीम आहे आणि सिल्वर्स आहेत. ठीक, अशा रीतीनं मला ज्यांनी घर घेऊन दिलं, मला ज्यांनी प्लॉट घेऊन दिला, हा एक व्यक्ती साधा गॅरेज 2 व्हीलर मेकॅनिक, त्याची माझी ओळख झाली. खूप कॉपरेटिव्ह व्यक्ती. आम्ही वर्धेला आल्यानंतर आम्हाला कोणी जवळचं नव्हतं. वर्ध्यामध्ये तो माणूस माझ्या हक्काचा होता. कधी काही लागलं की त्याला आम्ही बोलवायचो, तो कधी धावून यायचा. एक दिवशी स्कूटी बंद पडली म्हणून ही स्कूटीच्या शोरूमला चालली होती. तिला आठवलं की अरे आपला रवी आहे, रवीलाच का नाही दाखवायची. आणि म्हणून ती माग आली आणि रवीला स्कूटी दाखवता दाखवता गप्पा मारता म्हटली की रवी काय करतोयस, काय बिझनेस करायचं आहे का. तो म्हणलं करू ना, साहेबांना सांगा आपण प्लॉटचा बिझनेस करू, कारण रवी प्लॉटच्या बिझनेसमध्ये आहे. आणि मग ही म्हणली नाही नाही प्लॉटचा बिझनेस नको, त्याच्यामध्ये खूप साऱ्या रिस्क असतात आणि अनइथिकल पण बरेच करावं लागतात, आपण एक चांगला इथिकल बिझनेस करू. तो म्हणे काय हरकत नाही, साहेब जर त्याच्यात असतील, कारण तो मला ओळखायचा. मी हॉस्पिटलचा मेडिकल सुपरडेंट होतो तेव्हा आणि हॉस्पिटलला कधी कधी भेटायला यायचं तर तेव्हा बघायचं की एवढी मोठी रांग आहे लोकांची बाहेर. आणि तो कसं एक वेगळाच अटॅचमेंट असल्यामुळे मी त्याला कायम शॉर्टकटने हात घ्यायचो, त्याचं काम कधी अडवायचो नाही. आणि तो म्हणला साहेब जर असतील तर आपण करू. त्यांना प्लॅन दाखवला. संध्याकाळी आम्ही घरी जाऊन त्यांनी जॉईन केलं. आज ते सिम्पल कपल 2 व्हीलर मेकॅनिक आणि त्याची बायको सिल्वर प्रोड्युसर आहेत. त्यांच्या खाली एक ग्रामसेवक आले, ते सिल्वर प्रोड्युसर आहेत. त्यांची वाईफ स्टाफ नर्स आहे. त्यांच्या खाली अजून एक स्टाफ नर्स आणि पोलीस कॉन्स्टेबल सिल्वर झाले. त्यांच्या खाली अजून एक जिल्हा परिषद कर्मचारी ॲग्रिकल्चरमधले आणि हाऊसवाईफ मॅडम ते सिल्वर आहेत. त्यांच्या खाली बिझनेस आमचा आर्नीकडे गेला. आर्नीला एक शिक्षक कपल आलं, एक ब्युटिशियन वाईफ, ते आज सिल्वर प्रोड्युसर आहेत, ते या मिटिंगला आलेत. त्यांच्या खाली आणखीन खूप मोठी टीम सारकनी, किनवट, नांदेड इकडे सगळीकडे पसरत चालली. मी कधी कधी इमॅजिन करतो यार, एक चाकणला राहणारा व्यक्ती आणि आज माझा बिझनेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलाय, अनेक राज्यांमध्ये गेला, कसं मॅजिक होऊ शकतं. या व्यवसायाचे फीचर्स जर बघितले ना फ्रेंड्स, बघा मला पाटील सरांनी तेव्हा सांगितलं असतं की हे सगळं तुमच्यासाठी होऊ शकतं, तर मी विश्वास नसता ठेवला. पण फ्रेंड्स हे सगळं अमेझिंग झालं. मला कधी त्यावेळेस ते म्हटलं असं की तुम्ही बुलढाण्याला जाल आणि एक स्पीकर म्हणून आणि तुमचं सेमिनार होईल, मी विश्वास नसता ठेवला है ना फ्रेंड्स. एक प्रॅक्टिस करणारा डॉक्टर, त्याच्याकडे येणारे पेशंट आसपासच्या गावांमधून येतात ना डॉक्टर साहेब, आपल्या जवळपासच्या गावांमधून आपल्याकडे पेशंट येतील. गडचिरोलीचा, भंडाऱ्याचा, गोंदियाचा व्यक्ती चाकणला थोडाच येणार आहे. शिरपूरचा, धुळ्याचा, बोईसरचा व्यक्ती चाकणला थोडाच येणार आहे. पण फ्रेंड्स सी द पॉवर ऑफ द बिझनेस है ना. मगाशी प्रतिभा मॅडम म्हणत होते ना की एक सीड आहे, एक ड्रीम का सीड है. ये जो बीज आहे ना, या बीजामध्ये ताकद आहे. आणि एका फळामध्ये किती बिया आहेत ते तुम्ही मोजू शकता, पण एका बी मधनं किती फळं निर्माण होतील मोजू शकतो का आपण. मग तसाच बिझनेस आहे. एक एनलायटन झाला व्यक्ती, त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला, तर कितीतरी व्यक्तींचं लाईफ चेंज होऊ शकतं, हे आम्ही अनुभवतोय. आणि फ्रेंड्स खूप चांगलं वाटतं, कारण प्रॅक्टिसमध्ये मी कधी कोणाला डॉक्टर नाही बनू शकत. मी जर म्हटलं मी एक ST कॅशियरला डॉक्टर बनू शकतो, शक्य नाही आहे. मी एखाद्या प्रायमरी टीचरला डॉक्टर बनू शकतो, शक्य नाही. एखाद्या 2 व्हीलर मेकॅनिकला एमरल्ड CMS बनू शकतो, शक्य नाही. पण त्यांना सिल्वर, प्लॅटिनम, एमरल्ड, डायमंड बनायला सांगू शकतो की नाही.
दिस इज द ब्युटी ऑफ द बिझनेस. आणि म्हणून आम्ही हा व्यवसाय पॅशनेटली करतोय. माझी मुलगी पण या व्यवसायामध्ये 15% आहे. तिच्या टीममध्ये पण इव्हन इथं बुलढाण्यात काही लोक आहेत 6% वगैरे, कधी आज असतील इथे बसलेले. आणि आणखीन माझी भोईसर पालघर तिकडे टीम आहे 15%, शिरपूरला आहे धुळ्यामध्ये, आज तो नंदुरबारला प्रॅक्टिस करतो. आणि आणखीन बऱ्याच टीम्स डेव्हलप होतात मित्रांनो. सो वी आर जस्ट हॅव्हिंग राईट डायमंड स्ट्रक्चर टू गो अहेड. आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच या व्यवसायामध्ये आम्ही तर डायमंड जाऊ. पण या विदर्भामध्ये आमच्यासोबत सुद्धा खूप सारे लोक एमरेट्स आणि डायमंड झालेले आहेत. येस येस. आणि आय रिअली सॅल्यूट दिस पीपल जे खाली बसलेत है ना. एक जनरल मॅनेजर खाली बसले होते इथे, बाय द वे है ना. आमचे मित्र एक जनरल मॅनेजर आलेत. आणि कंपनीमध्ये खूप रुबाब असतो, पण या बिझनेसमध्ये आल्यानंतर मात्र जो इनोसेंटली घेतो ना बिझनेस, कुठला इगो न ठेवता. जसं आम्ही सुरुवातीला इगोइस्टिक होतो, पण नंतर कळलं की हा इगो काही कामाचा नाही आहे. तुम्ही एखादी गाडी विकत घ्यायला गेल्यावर ते काय विचारतात, तुमच्याकडे किती इगो आहे, काय विचारतात, बँक बॅलन्स विचारतात ना. इगो असून काही फायदा आहे का, नाही आहे. सो इगोला वितळवलं पाहिजे आणि इनोसंट झालं पाहिजे असं मला वाटतं. सो जे सुद्धा सगळे लोक खाली बसलेत, आय रिअली सॅल्यूट यू. आणि मला आठवतं 2005ला एका BBSला ऑक्टोबर-नोव्हेंबरला, तेव्हा मी 9% झालो होतो. आणि माझ्यावर तो माझा डॉक्टर मित्र, त्या कपलला मी घेऊन पहिल्यांदा BBSला नेलं त्याला पुण्यामध्ये. आणि इतकं खचखच भरलं होतं. पेरिया स्वामींचं BBS होतं ते, आणि जागाच नव्हती. आणि मग मी माझ्या मित्राला म्हणलं, यार दिलीप काय करायचं आहे, आपल्याला कोणी ओळखत नाही, चल बसू खाली. तो म्हणलं, यार आपण तर डॉक्टर आहे. म्हणलं काय नाही, इथं कुठं डॉक्टर आहे, म्हणलं डॉक्टर आपल्या दवाखान्यात. आणि आम्ही दोघं खाली बसलो. आणि लेडीजला जागा दिली, कोणीतरी उठलेले जेंट्स, आणि त्यांनी लेडीजला जागा दिली. या दोघीजणी बसल्या, आम्ही असं खाली बसलो. आणि 2005ला ते BBS पाहिलं. आम्ही इतकं इनोसंटली ऐकलं ते BBS. आणि ते BBSचे स्पीकर पण इतके जबरदस्त आहे. तुम्हाला कोणाला त्यांना ऐकायची आयुष्यात कधी संधी मिळाली ना, तर तुम्ही लोटपोट होतं ना, पोट धरून हसणं काय म्हणतो. एक साधा माणूस 8वी फेल आणि बस कंडक्टर होता, आणि तो आज डबल डायमंड या बिझनेसमध्ये 2 कंट्रीमध्ये, मलेशिया आणि इंडियामध्ये. त्यांचं ते BBS मी ऐकलं. आणि 2009ला जेव्हा आम्ही एमरेट झालो, तेव्हा आम्ही मलेशियाला गेलो. आणि त्याच लीडरच्या S क्लास मर्सिडीजमध्ये बसायचं आम्हाला योगाला. हां. आणि मी त्यांना सांगितलं, म्हटलं सर तुमच्या BBSला आलो आणि मी खाली बसलो होतो, पण आज एमरेट आहे ना. आणि त्यांच्यावर आम्ही त्यांच्या S क्लास मर्सिडीजमधनं फिरलो. एनिवे, सो तुम्ही सुद्धा लवकरच मर्सिडीजमध्ये फिरायला असं मला सांगायचं. हां. येस. सो फ्रेंड्स, चला सगळ्यांना बिझनेस बिल्ड करायचं आहे. बाकीचे पण जातील ना. तुम्ही BMW मध्ये जाल. हां. तुम्ही नाराज होऊ नका. हां. येस. सो मग आम्ही आता ह्या बिझनेसमध्ये आलो, तर आम्ही काय केलं ते आम्ही तुम्हाला सांगू. आम्ही जे वापरले टेक्निक ते आम्हाला आमच्या अपलाईननी शिकवले, सिस्टीमने शिकवले. पण ते सगळे तुम्हाला लागू पडतीलच असं काही नाही आहे. तुम्हाला ते तुमच्या अपलाईनला चेक करावे लागतील. ज्याचे जे अपलाईन आहेत त्यांनी चेक करून घ्या. जनरली सारखीच असतात हे प्रिन्सिपल्स, पण थोडंफार व्हेरिएशन होऊ शकतं. आम्ही वापरलेले टेक्निक, तुमचे टेक्निक्स, काही प्रॉब्लेम नाही आहे ना. दर काही 5-10 मैलावर भाषा बदलते, तसे टेक्निक पण बदलतात, काय हरकत नाही. आम्ही या व्यवसायात आल्यानंतर मी सगळ्यात पहिला काय केलं, जेव्हा मी ते पुण्यातलं फंक्शन पाहिलं आणि निर्णय घेतला, आय मेड अन ऑडिट. मी ह्या व्यवसायाचं एक ऑडिट केलं की म्हटलं मी हा व्यवसाय जर मी समजा नाही केला तर काय होईल. मी स्वतःला 3 प्रश्न विचारले, किंवा हा व्यवसाय मी नाही केला तर माझ्या जीवनात काय फरक पडेल. याला थोडंसं मध्ये घेऊयात का आपण, थोडं पुढे घ्या, सगळ्यांना दिसेल. थोडंसं इथे घ्या मध्ये. सगळ्यात पहिला मी प्रश्न विचारला की समजा मी हा व्यवसाय नाही केला तर काय माझ्या लाईफमध्ये फरक पडणार आहे. मी एवढा सक्सेसफुल डॉक्टर आहे, पैसे कमवतोय, म्हटलं मला तसं काही प्रॉब्लेम नाही येणार, पण माझं फ्युचर काय असेल. मी बघितलं की मी जेव्हा 70 वर्षाचं होईल, 75 वर्षाचं होईल किंवा 60 वर्षाचं होईल, तेव्हा पण मी काय करत असेल. माझ्या लक्षात आलं, मी आमच्या चाकणमधले काही डॉक्टरांना पाहिलं जे 70-75 वर्षाचे डॉक्टर इवन थरथरते हाताने पण ओपीडीला येत होते, काठी टेकवत येत होते, पेशंट पाहत होते. मी थोडं इमेजिन केलं, यार म्हटलं मी सुद्धा यांच्यासारखंच असेल आणि मला कदाचित 70 आणि 75 वर्षी सुद्धा पैशासाठी काम करावं लागेल. म्हटलं तसं तर लाईफ नाही जगायचं आपल्याला. दुसरा प्रश्न मी स्वतःला विचारला की मी हा व्यवसाय समजा सुरू केला आणि नाही चालला तर माझं काय नुकसान होईल. तर तेव्हा 4400 होतं, आता तर काहीच नाही ना. आता व्यवसाय सुरू करायला किती पैसे लागतात, 0. मग आता काय नुकसान होणार आहे, तुम्ही चालू केलं आणि नाही चालला, काय नुकसान आहे, काहीच नाही आहे. आणि मग तिसरा प्रश्न मी स्वतःला विचारला की मी हा व्यवसाय सुरू केला आणि जर 2 ते 5 वर्षामध्ये मी या व्यवसायामध्ये एमरेल्ड, डायमंड वगैरे झालो तर काय होईल, लाईफ बदलेल ना.
कारण मी डायमंडच्या लाईफस्टाईल पाहिल्या, मी एमरल्डच्या लाईफस्टाईल पाहिल्या आणि मला लक्षात आलं की डॉक्टरांकडे भरपूर काही आहे. डॉक्टर, मी माझ्या फील्डबद्दल सांगतो, तुम्ही तुमच्या फील्डमधलं तुम्ही ऑडिट करा. पैसा आहे, नाव आहे, पण वेळ नाही आणि सगळ्या दुनियेचा स्ट्रेस डॉक्टरांकडे आहे, हे मी पाहिलं. आणि मी ॲम्वे डायमंड किंवा EDC यांच्या लाईफमध्ये पाहिलं की यांच्याकडे पैसा पण आहे, नाव पण आहे, वेळ पण आहे, स्ट्रेस नाही, पीसफुल लाईफ आहे, लोकांचं प्रेम आहे की नाही. आज आम्ही या ठिकाणी आलो, तुम्ही एवढं सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजून आमचं स्वागत केलं. मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये चीफ मेडिकल सुपरिटेंडेंट म्हणून राऊंडला होतो, तुम्हाला काय वाटतं, माझं असं टाळ्या वाजून स्वागत करत असेल का लोक? हां, इनफॅक्ट आमचे सिस्टर असे पाहिजे, कशाला आलं हे, आता काय हे मेमो बिमो देते काय, लवकर गेलं तर बरं होईल, है ना. सो इट्स क्वाईट डिफरंट ना. कॉर्पोरेट लाईफ किंवा करंट तुमचं ट्रॅडिशनल लाईफ फार डिफरंट आहे. इथं आम्ही सुद्धा इथे येतो, मलाही जरा डान्स करायचा मोह आवरत नव्हता, पण थोडासा कंट्रोल केला, म्युझिकच नाही वाजलं लवकर म्हणून. पण इथं आले की आमचे तुपोने साहेबने म्हणतात ना, आय एम रिटायर्ड बट नॉट टायर्ड, बरोबर ना. आणि ही जस्ट डान्स्ड ऑन द स्टेज. आता विचार करा, मी जर माझ्या OPD मध्ये गेलो आणि पेशंट आला आणि डान्स करायला आला काय चालेल का? पेशंट म्हणाल काय चालत आहे, सायकॅट्री काय प्रॉब्लेम काय? ट्रॅडिशनल लाईफमध्ये काहीच होऊ शकत नाही असलं. मी हे सगळं ऑडिट केलं की या व्यवसायामध्ये बिलकुल स्ट्रेस नाही आहे. हां, थोडासा सुरुवातीला स्ट्रेस वाटायचा जेव्हा एखाद्याकडे गेलं आणि तो नाही म्हटला. आम्ही खूप मनावर लावून घ्यायचो, आम्ही खूप पर्सनली घ्यायचो. नंतर मी जसे CD ऐकत गेलो, ट्रेनिंग घेत गेलो, तसं मला कळत गेलं, जेव्हा लोक नो म्हणतात तेव्हा ते तुम्हाला नो नाही म्हणत, ते त्याच्या बेस्ट फ्युचरला नो म्हणत असतात, बरोबर ना. जेव्हा लोक तुम्हाला प्रॉडक्टला नो म्हणतात, ते त्यावेळेस त्या इतक्या जगातल्या सुंदर प्रॉडक्टपासून दूर राहण्यासाठी ते नो म्हणत असतात. हे माझ्या लक्षात आलं आणि मग लक्षात आलं की तो त्याचा प्रॉब्लेम आहे आणि आम्ही जो नो म्हणतो आम्ही म्हणतो ओके थँक्यू आणि खाली गेलो की विसरून जातो आम्ही कोणाला प्लॅन दाखवला आणि कोणाला डेमो दाखवले. राईट. तर फ्रेंड्स, मी हे व्यवसायाचं आणखीन जेव्हा ऑडिट केलं तेव्हा मला लक्षात आलं आणि मी आज तुम्हाला हे सांगतो, बघा हा व्यवसाय करण्यासाठी काय लागतं. ऑडिट म्हणजे काय, तुम्हाला काय इनपुट टाकायचे आणि काय आउटपुट मिळणार आहे, बरं ना. तुम्ही मेहनत काय करणार आणि रिवॉर्ड काय मिळणार आहेत. तर चला तुम्ही पण मला सांगू शकता, हा व्यवसाय सुरू करायला जे इनपुट्स आहेत हे काय काय आहेत, रिक्वायरमेंट काय काय आहेत. सगळ्यात पहिलं पैसे लागतात का हो? असा कुठला बिझनेस हो जगामधला जो बिना पैशाचा चालू होतो? साधं ब्युटी पार्लर तरी टाकायचं म्हटलं तर चेअर तर आणावी लागते ना, एक 5-10 हजाराची चांगली चेअर. पानटपरी टाकायची तर पैसे लागतात. काहीही व्यवसाय करा पैसे लागतील तुम्हाला, पण हा व्यवसाय करायला बिलकुल पैसा लागत नाही. काय लागतं मग? आधार कार्ड, बँक अकाउंट, ईमेल आणि मोबाईल नंबर, बरोबर ना. आणि कोणीतरी तुम्हाला ओळखतो तो व्यक्ती. आज सगळ्यांकडे आधार कार्ड आहे का कोणी निराधार आहे? ज्याला आधारच नाही आहे, आज जन्म झाला की आधार काढून मिळतंय, है ना. म्हणजे तसं बघितलं की रिक्वायरमेंट नाही की बरोबर आहे. जागा लागते का? नो प्लेस. ऑफिस टाकायचंय का? दुकान टाकायचंय का? एम्प्लॉई ठेवायचे का? नो एम्प्लॉई. रिकरिंग एक्सपेंडिचर लागतं का? नो रिकरिंग एक्सपेंडिचर. काही पैसे लागत नाही तुम्हाला, दर महिन्याला कुठला खर्च नाही, मेंटेनन्स कॉस्ट नाही, तुम्हाला कुठलं गोडाऊन लावायचं नाहीये, तुम्हाला कुठले सॅलरी द्यायची नाही एम्प्लॉईजला, तुम्हाला लिखापडी करायची नाहीये, हां कुठल्या माझे खतावणी वगैरे कुठलं पुस्तकं नाहीये, उधारीचा धंदाच नाही माझा. 40-50 लाखाचा बिझनेस दर महिन्याला करतो, पण काही घरामध्ये ज्यादा प्रॉडक्ट नाही, काही नाही आहे. लक्षात घ्या, टेरिटोरियल लिमिट नाही कुठलं हा व्यवसाय करायला, कुठूनही कुठे बिझनेस जाऊ शकतो. चाकणवरनं अगदी महाराष्ट्राच्या कोपऱ्यामध्ये गोंदिया सालेकसाला माझी टीम आहे, तिथे जाऊन पण मी होम मीटिंग घेतलेले आहेत. या बुलढाण्यात येऊन पण मी होम मीटिंग केलेली आहे, म्हणून तर माझं एक 6% पण आहे इथे. लक्षात घ्या फ्रेंड्स, लक्षात घ्या की हे काही लागत नाही, कुठलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन नाही, कुठला एक्सपिरियन्स नाही, कुठलं पॉलिटिकल बॅकग्राऊंड लागत नाही, काहीही लागत नाही. फक्त काहीतरी एक ॲम्बिशन लेवल पाहिजे, तुम्हाला जीवनात काहीतरी करायचं आहे ना. मग मी पाहिलं मग आउटपुट काय किंवा रिवॉर्ड्स काय या व्यवसायातनं मिळणारे रिवॉर्डची मी या ठिकाणी यादी केली की काय काय मिळेल मला. इथे मनी लावायचं नाही, पण ॲबंडंट मनी मिळतो या व्यवसायामध्ये, हे माझ्या लक्षात आलं. आणि तो तुमच्यावरती अवलंबून आहे ना. कधी कधी लोक विचारतात ना, का हो या व्यवसायामध्ये मालपाणी काय आहे का? आम्ही त्यांना म्हणतो माल भरपूर आहे, तुमच्यात किती पाणी आहे त्याच्यावर अवलंबून आहे की तुम्ही किती माल काढणार, बरोबर ना. लोक विचारतात काय आहे, काय खरंच पैसे मिळतात का? आम्ही त्यांना तेच सांगतो, तुमच्यात किती पाणी आहे त्याच्यावरती अवलंबून आहे, तुमच्यात किती गट्स आहे. सो पैसा येस, एक साधारणपणे प्लॅटिनम लेवल जेव्हा आम्ही विचार करतो ना, तर प्लॅटिनम लेवलला किंवा फाउंडर प्लॅटिनम लेवलला सरासरी तुम्ही 1 लाख रुपये इन्कम या व्यवसायातनं घेऊ शकता. आणि तुमचं इन्कम हे तुमच्या मेहनतीवरती अवलंबून आहे, तुमच्या टर्नओव्हरवरती अवलंबून आहे. लक्षात घ्या,
तुम्ही किती लोकांना व्यवसाय दिला याच्यावरती काहीच नाही आहे. तुम्ही टर्नओव्हर किती करताय महिन्याला त्याच्यावरती अवलंबून आहे. टर्नओव्हर झाला पैसे येतील, नो टर्नओव्हर नो इन्कम. व्हेरी सिम्पल. ॲम्वे बिझनेसचं इन्कम हे तुमच्या मेहनतीवरती अवलंबून आहे, लक्षात घ्या, आणि तुमच्या पोझिशनवरती नाही आहे. तुम्ही या व्यवसायामध्ये एखादा लीडर 21% जाऊ शकतो, एखादा सिल्वर जाऊ शकतो, त्याच्या खाली प्लॅटिनम जाऊ शकतो, त्याच्या खाली फाउंडर. माझे अपलाईन डायमंड आहेत, त्यांचे अपलाईन फाउंडर प्लॅटिनम आहेत, लक्षात घ्या. सो अपलाईनपेक्षा डाऊनलाईन जास्त पैसे कमवू शकतो. जो जितका मेहनत करेल तितके पैसे कमवेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. सो तुमच्या पोझिशनवरती इन्कम नाही आहे, तुमच्या मेहनतीवरती इन्कम आहे. त्याच्यानंतर काय मिळेल या व्यवसायातनं? रिकॉग्निशन. किती लोकांना असं रिकॉग्निशन आवडतं? वंडरफुल. असं म्हणतात ना, चाइल्ड क्राईज फॉर रिकॉग्निशन अँड मेन डाईज फॉर रिकॉग्निशन. लोक चॅरिटी करतात, लोक लाखो रुपये डोनेट करतात आपलं नाव व्हावं म्हणून. आज बाबाजी आणि अशा जेवढ्यांना महाराष्ट्रात अनेक लोक ओळखतात. ॲज अ चेस फिजिशियन म्हणून कधी कमी ओळखत असेल, पण ॲम्वे ते एम्ब्रॉयड म्हणून जास्त लोक ओळखतात मला. भारतात ओळखतात, ग्लोबली पण काही लोक ओळखतात. ग्लोबल बिझनेसेस काही आम्ही मिटिंग्स करतो तिथे आम्हाला लोक ओळखतात, लक्षात घ्या. सो ही ऑपॉर्च्युनिटी आहे, अमेझिंग रिकॉग्निशन. लेडीजसाठी ती किती सुंदर ऑपॉर्च्युनिटी आहे. इतका सुंदर प्लॅटफॉर्म कधीच पाहिला नाही. हा, कित्येक लेडीज, आता वैष्णवी मॅडम मगाशी म्हटल्या की मी एज्युकेटेड हाऊस होते, त्यांनी खूप तोऱ्यामध्ये डिग्री सांगितली. तुम्ही सहज विचारलं, मॅडम तुमचं MA BEd. म्हटलं काय सांगता, मग काय करता? तर म्हणले हाऊस वाईफ. म्हणलं मग एवढं एज्युकेशन कशाला घेतलं? आमच्या घरी कामवाली पण तेच काम करते जे तुम्ही करता. अच्छा अच्छा, म्हणलं तुम्ही एज्युकेटेड हाऊस वाईफ आहात होय. अशा बऱ्याच एज्युकेटेड हाऊसवाईफ असतील नाही ते. हाऊसवाईफ म्हणून काय मिळवायचंय? अरे सी, इतका अवघड जॉब आहे हाऊसवाईफचा खरं तर बघितलं तर. तिला सगळं काम करावं लागतं, सगळं, कुठली सुट्टी नसते, कुठलं पेमेंट नाही, कुठली लीव नाही, जेवण वेळेवर नाही, सगळं उशिरा, आणि रिकॉग्निशन काहीच नाही. इतका सुंदर कोणी स्वयंपाक केला म्हणून रिकॉग्नाइज करत नाही. एका दिवशी थोडं मीठ कमी जास्त होऊ द्या, मग अख्ख्या खानदानाचं रिकॉग्निशन. आई बापाने हे शिकवलंय का? है ना. हे सगळं मी मॅडमला समजून सांगितलं पहिल्या भेटीमध्ये आमच्या. मग त्यांच्या लक्षात आलं, बरोबर आहे सर तुम्ही म्हणताय, हे मला कोणी सांगितलंच नव्हतं आतापर्यंत. लेडीजची आयडेंटिटी एवढी सुंदर, पण ते कित्येक लेडीज आहेत, ह्या सगळ्या सिल्वर लेडीज एवढ्या बोलल्या, ह्या सगळ्या सिल्वर लेडीज सुद्धा सेमिनार करू शकतात. आमच्या घरी पहिल्यांदा पेस मीटिंग घेतली होती. आमच्या मॅडमला प्रॉडक्ट दिलं होतं ए सेट बोलायला आमच्या आपल्यांनी, तर ती अशी हातपाय थरथरत होते तिचे. मी बाजूला उभं राहिलो, म्हटलं काळजी करू नको, मी आहे, पडलं प्रॉडक्ट तर धरतो, तू बोल. प्रॉडक्ट पडू दे, शब्द येऊ दे बाहेर. प्रॉडक्ट पडलं तरी चालते, शब्द बाहेर पडू दे. तिचे शब्द पण बाहेर पडत नव्हते, है ना. आता मी जरी नसतो ना आलो, एकटीने 3 तास तुम्हाला खेळून ठेवलं असतं, तेवढी पॉवर आहे. एकटी लेडी 3 तास सेमिनार करू शकते. प्रॉब्लेम माझा आहे, मी तिला बोलायला देत नाही. मला चुकीच वाटतं ना, मग माझी व्हॅल्यू कमी होती की काय, है ना. एनिवे, जो कपाट, पण पर्सनॅलिटी डेव्हलप होऊ शकते की नाही. किती लेडीजला आत्मविश्वास दिला या ॲम्वेने. म्हणजे आय रिअली सॅल्यूट ॲम्वे बिझनेस. सी, कित्येक लेडीज आपल्या पायावरती उभ्या राहू शकतात, आपल्या स्वतःची काही आयडेंटिटी निर्माण करू शकतात. आमच्या एक ब्युटिशियन बघितलं तुम्ही ना, त्यांनी सांगितलं आर्नीच्या काहीतरी करायचं होतं, धडपडत होत्या. एक ब्युटिशियन म्हणून 8-10 हजार रुपये महिन्याला कमवत होत्या. ॲम्वेत आल्या, सिल्वर प्रोड्युसरचं इन्कम 82,000 रुपये. गुड इन्कम. एवढा मोठा चेक म्हणे माझ्या नावावरती कधीच बघितला नाही. सगळ्यात जास्त आनंद त्यांच्या वडिलांना झाला. ते म्हणले तुला एवढं शिकवलं, तुला नोकरी काहीतरी लागावी अशी माझी इच्छा होती, पण तुझ्या मिस्टरांच्या नोकरीमुळे किंवा मुलांमुळे नाही तुला मिळालं. थँक हा बिझनेस की तुझ्या नावाचा एवढा मोठा चेक आला. आनंद झाला. वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले ज्या दिवशी त्यांनी वडिलांना चेक दाखवला. तर फ्रेंड्स, अशा सगळ्या स्टोरीज आहेत. लेडीजसाठी हा व्यवसाय एक अतिशय सुंदर ऑपॉर्च्युनिटी आहे. माहीत नाही कित्येक लेडीज, मी का आपल्या साऊथचे एक डायमंड आहेत त्यांचं ऐकलं होतं, त्यांच्या बहिणीच्या मुलांनी त्यांना बिझनेस दिला. ते आज फाउंडर डायमंड आहेत. त्यामुळे एक साधे क्लार्क होते तिरुपती देवस्थानमध्ये, आणि बँकॉक, मलेशिया अशा ठिकाणी ॲम्वेने त्यांना स्पीकर म्हणून पाठवलं. आम्ही आता याला बरोबर होतो, अहमदाबादचं आमचं IIMचं ट्रेनिंग झालं 1 वर्ष. त्या बॅचमध्ये मॅडम आमच्यासोबत होत्या, तिथे त्यांनी ते सांगितलं. वी जस्ट अमेज्ड की ॲम्वे किती सुंदर ऑपॉर्च्युनिटी देते लेडीजसाठी. ओके फ्रेंड्स, त्याच्यानंतर काय मिळते आणखीन? रिकॉग्निशन मिळालं, पर्सनॅलिटी डेव्हलप झाली, वंडरफुल ट्रिप्स. सगळ्यांनाच फिरायला आवडतं ना, पण स्वतःच्या खर्चाने जायचं म्हटलं की माणूस थोडंसं नाही म्हणतो ना.
पण कॉर्पोरेशन जर तुम्हाला देत असेल ट्रिप्स तर काय प्रॉब्लेम आहे ना. आम्ही इतक्या एवढ्या ट्रिप्स सुंदर एन्जॉय केल्यात आणि मी आमच्या पण ट्रिप्स केल्या पर्सनली, पण मी कम्पेअर केलं की व्हॉट इज द डिफरन्स. ॲम्बेच्या ट्रिपला सोबत जातो, सगळे सोबत आपल्यासारखे एमरल्ड क्वालिटी लीडर्स असतात, ड्रीमर्स असतात, एक लाईक माइंडेड लोक असतात. आणि दुसऱ्या कुठल्या एखाद्या ट्रॅव्हल एजन्सीसोबत जेव्हा ट्रिपला जातो सगळे डायव्हर्स लोक असतात, कोणाचं काही घेणं देणं नाही, कोणाला बोर होतं. ती असोसिएशन फार मॅटर करते. या व्यवसायामध्ये मेंटरशिप मिळाली, अमेझिंग मेंटर्स. आमचे मेंटर्स महेश आणि शमा पाटील आणि सगळे आमची येलोएस जबरदस्त आहे. राईट फ्रेंड्स, तुमची सुद्धा जी येलोएस असेल ना, तुमचे सगळे ग्रेट लीडर्स आहेत आणि त्याच्याशिवाय त्यांनी स्वतःला प्रूव्ह केले म्हणून तर ते त्या लेवलला पोहोचले मित्रांनो, आणि ते आपल्याला राईट डायरेक्शन देऊ शकतात. सो मेंटरशिप मिळाली या व्यवसायामध्ये, पॉझिटिव्ह असोसिएशन, इतके सुंदर सुंदर पुस्तकं या व्यवसायातनं वाचायला मिळतात जी आधी कधीच वाचली नसती. आधी कधी रेल्वे स्टेशनला गेलो, कधी एअरपोर्टला गेलो, अशी पुस्तकं दिसायची, तिथं लिहिलेलं असतं सेल्फ हेल्प. मला असं वाटायचं सेल्फ हेल्प म्हणजे जे सायकॅट्रिकली ज्यांना प्रॉब्लेम आहे, जे डिप्रेशन, अशा लोकांसाठी अशी पुस्तकं असतात. नंतर कळलं अरे ही पुस्तकं तर आपल्याला वाचणं गरजेचं आहे. एवढे अमेझिंग पुस्तकं आम्ही वाचलेत. आज माझ्याकडे जवळजवळ 1000च्या वर PMA बुक्स आज झाले गेल्या 18 वर्षामध्ये. राईट. सो हे सगळं मिळालं या व्यवसायाच्या माध्यमातून. आपले सप्लिमेंट्स मिळाले, हेल्थ सप्लिमेंट्स, एवढे अमेझिंग प्रॉडक्ट्स. आज आम्ही तर हेल्दी आहोतच, पण आज आमच्याकडे जे आता मगाशी मॅडम बोलल्या, तुपने मॅडम, माधवी मॅडम, त्यांच्या लाईफमध्ये मिरॅकल झाला आपल्या न्यूट्राइट सप्लिमेंट्समुळं. जे म्हणजे कदाचित हे ते म्हटलं ना पुनर्जन्म मिळाला आम्हाला. सो दॅट्स अन अमेझिंग. आणि अशा कित्येक स्टोरीज आहेत माझ्या टीममध्ये, कित्येक अमेझिंग स्टोरीज आहेत की लोकांना हेल्थ सप्लिमेंट्स दिले आणि त्यांचा कायापालट झाला. आय एम नॉट अन गायनेकोलॉजिस्ट, पण माझ्याकडे इन्फर्टिलिटीच्या इश्यूजचे कितीतरी लोक यायला लागले, जशी जशी आमची कीर्ती पोचायला लागली सर्व दूर, की हे बाबाजी घोडं काहीतरी देतात. म्हणलं असलं काय प्रचार करू नका आपला, है ना. आम्ही काही नाही, आम्ही न्यूट्रिशन स्टेटसचा अभ्यास करतो, रिकमेंड करतो प्रॉडक्ट, जे काही व्हायचं ते होतंय म्हणलं बाबा, त्याच्यात काही नाही. पण फ्रेंड्स, असे पण आम्ही एक्झाम्पल्स पाहिले. असं एक कपल आलं आमच्याकडे, आम्ही चाकणला असताना, आणि दोघं जण 8-10 वर्ष त्यांच्या लग्नाला झाले होते, काही इश्यू नव्हता. आम्ही जस्ट बघितलं, दोघंही स्ट्रेस्ड आउट होते, खूप सारे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी होत्या. वी जस्ट स्टडीड अँड आय रेकमेंडेड देम प्रॉडक्ट्स. 1.5-2 महिन्यांनी ते कपल आलं, ती लेडी रडायला लागली, हिच्या खांद्यावर डोकं ठेवलं, म्हणले मॅडम आज मी खूप खुश आहे आणि तुमच्या दोघांचा आम्हाला एक फोटो पाहिजे. म्हणलं कशाला पाहिजे? आम्ही आमच्या देवाऱ्यात लावणार आहे तुमचा फोटो. आय सेड अमेझिंग रिवॉर्ड्स, है ना. असे रिवॉर्ड कुठे मिळणार आहेत? प्रॅक्टिसमध्ये नाही कधी असं झालं. अनेक लोकांचे जीव वाचवले, एका पेशंटचा जीव वाचवला 2 वेळा, तिसऱ्यांदा नाही वाचू शकलो, त्याचं पोरगं आलं आर्मीवाला, तरी माझं छाताड पकडलं. कसं काय मेली माझी आई? अरे म्हटलं तुझा भाऊ तिच्यासोबत आहे, माझी काय नाही, सडन गेली. म्हणतं सॉरी म्हटला. मी असे पण लोक पाहिले प्रॅक्टिसमध्ये. पण या बिझनेसमध्ये आम्ही काय पाहतो? या बिझनेसमध्ये अमेझिंग रिवॉर्ड. सो फ्रेंड्स, जेव्हा मी हे ऑडिट केलं इनपुट आणि रिवॉर्ड्स, त्यावेळेस मला लक्षात आलं की हा बिझनेस खूप अमेझिंग आहे. ठीक आहे, एक्सपोनेन्शियल इन्कम पोटेन्शियल एक्सपोनेन्शियल आहे. ते असं अमेझिंग वाढतं ना, आपल्याला कळणार पण नाही आहे ना. अमेझिंग इन्कम पोटेन्शियल आहे. राईट. मला त्याच्यावरती एक स्टोरी मी वाचली, तुम्हाला या ठिकाणी सांगतो. पहा, एक ही चायनातली स्टोरी आहे. चायनामध्ये चेस बोर्ड तुम्ही किती लोकांनी पाहिलाय? चेसचा बोर्ड पाहिला तुम्ही? पाहिलाय ना. तर चेसचा बोर्डचा शोध लागला, एका मुलाने लावला. आणि चेसच्या बोर्डवरती किती रकाने असतात? 64 असतात, है ना. असे रकाने असतात सगळे. राईट. आणि हा जो गेम आहे तो, त्या गेमची माहिती राजापर्यंत पोहोचली. राजाला पण हा गेम आवडला. राजा खूप खुश झाला. तो म्हणलं ज्याने कोणी शोध लावलाय ना त्याला घेऊन ये माझ्याकडे. त्याला घेऊन गेले आणि राजा म्हणला अरे मी इतका खुश झालोय, तू इतका सुंदर गेमचा शोध लावला, तुला काय मागायचं ते माग. दरबार भरलेला होता. लोकांना वाटलं आता हा काहीतरी अर्ध राज्य मागेल, राजकन्या मागेल वगैरे वगैरे. आपण अशा कथा वाचतो ना. मग त्या मुलाने राजकन्याचा हात मागितला वगैरे वगैरे असं. तो म्हणला काय नाही साहेब, मला काही नको. म्हणला महाराज मला फक्त ना मला हा जो माझा बोर्ड तुमच्या समोर ठेवलेला आहे ना, तो म्हणला फक्त मला एक तांदळाचा दाना द्या. म्हणला बस. हा तांदळाचा दाना आपण म्हणलं पहिल्या घरात ठेवा आणि तिथून पुढं प्रत्येक घरामध्ये फक्त मला तांदळाचा दाना डबल करून द्या. म्हणलं महाराज मला मला काय नको. म्हणलं मला कशाची अपेक्षा नाही. म्हणलं महाराज. लोक म्हणले काय पागल आहे यार, अर्ध राज्य मागितलं असतं तरी राजा खुश झाला होता, दिलं असतं, पोरगी दिली असती, राजकन्या दिली असती, यांनी काय मागितलं? पागलच दिसतोय हा पोरगा. म्हटलं ठीक आहे. सेवकाला सांगितलं जा रे मुठभर तांदूळ घेऊन ये. तो सेवक गेला, तांदूळ घेऊन आला. म्हटले मांडा. इथं मांडला 1, दुसऱ्या घरात किती मांडायचे आहेत? 2, तिसऱ्या घरात किती मांडायचे आहेत? 4, पुढे 8, इथे 16, इथे 32, इथे 128. मुठभर तांदूळ संपून गेले. राजा म्हणला सेवकाला अरे जाणं एखादी 5 किलोची पिशवी घेऊन ये, काय एवढे मुठभर घेऊन आला?
तो सेवक पळत पळत गेला, 5 किलोची पिशवी घेऊन आला, मांडायला सुरुवात केली. इथे किती मांडायचे? 256. इथे 512. इथे 1024. 2048. लोक थोडी सिरियसली बघायला लागली. कुछ तो है, काहीतरी गडबड आहे, कुछ तो है दया, कुछ तो गडबड है दया. हां, ती पिशवी संपली. राजा म्हणला आता काय करायचं, पोतं घेऊन ये. पण मांडायचे कुठं? इथे मांडले आता 4096, मग 8000, मग 16000, राऊंड फिगर करतो, मग 32000. आता राजाला घाम सुटला. राजाच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे ना. आणि मग राजा म्हणला की आता हे गणित काही करणं शक्य नाही आहे, हे इथं मांडणं पटावरती तांदूळ शक्य नाही आहे, आपल्या राज्यातले सगळे गणिती बोलवा. सगळे मोठे मोठे विद्वान गणिते आले, अबॅकसच्या पाट्या आणल्या, पंचांग आणलं. राजाने सांगितलं, हुकूम दिला, म्हणलं या रकान्यात किती तांदूळ द्यावे लागतील ते सांगा, आणि सगळे मिळून किती तांदूळ द्यावे लागतील ते मला सांगा. अबॅकसवाले पाट्या काढून ते गणिते डोकं खाजवत बसले, आणि 4-5 तासांनी ते कमिटी एका निर्णयापर्यंत आली. ही फिगर त्यांनी शोधून काढली. आता तुम्ही घरी गेल्यावर हा एक्सरसाइज करा सगळे लोक. तुम्ही तुमचा कॅल्क्युलेटर घ्या, लॅपटॉप घ्या, आणि डबल 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 करा. 64 वेळा डबल केल्यावर किती येतं? कोणी मॅथमॅटिक्सचा प्रोफेसर असेल तर सांगू शकेल मला. आय डोंट नो किती फिगर येते, पण जी मी वाचली फिगर त्या पुस्तकामध्ये, इट इज समथिंग लाईक 8 मिलियन ट्रिलियन. 8 मिलियन ट्रिलियन. आता 8 मिलियन ट्रिलियन म्हणजे किती? तर 1 मिलियन म्हणजे एकावर 6 शून्य, 1 बिलियन म्हणजे एकावरती 12 शून्य, आणि 1 ट्रिलियन म्हणजे एकावरती 18 शून्य. 2 पद्धती आहेत, एक ब्रिटिश पद्धती आहे, एक अमेरिकन पद्धती आहे. एका पद्धतीत 6 वाढतात शून्य, एका पद्धतीत मिलियन म्हणजे 6 शून्य, बिलियन म्हणजे 9 शून्य, ट्रिलियन म्हणजे 12 शून्य, एका 3 वाढतात. आय डोंट नो एक्झॅक्ट काय आहे, पण मी जेव्हा कॅल्क्युलेशन केलं 8 मिलियन ट्रिलियन्स म्हणजे राजा म्हणला म्हणजे किती तांदूळ मला सांगा सोप्या शब्दात. म्हणले आपल्या अख्ख्या राज्यात जेवढा तांदूळ पिकतो असा पिकणारा तांदूळ 8 वर्ष पिकून आपल्याला याला द्यायचा आहे. राजा म्हणला बाबा माफ कर, पोरगी माग, पोरगी देतो लागलं तर, है ना. सो मला एक्सपोनेन्शियल इन्कमची ताकद कळाली. आणि मग जेव्हा माझा बिझनेस चालू झाला, सुरुवातीला एकटाच होतो 100 PV, 3 महिने 3%. नंतर हळूहळू लोक यायला लागली, एकाचे 2 झाले, मग 2चे 4 झाली टीम, मग हळूहळू 8 झाले, हळूहळू 10-12 झाले, 16 झाले, 9%, 1200 PV, थोडंसं इन्कम 4-5 हजार. मग आणखीन पुढे गेलो, 32 लोक झाली, 64, 15% BBI आहे ना, इन्कम आलं 34-35 हजार. मग सिल्वर झालो ना, तेव्हा माझ्या टीममध्ये 135 लोक होती, आणि सिल्वरचा त्यावेळेस चेक होता माझा 53,000. आता 80-90 हजार येऊ शकतो सिल्वरचं इन्कम. आणि तुम्ही सिल्वर 100 काय 150-200 लोकांची टीम करून जाऊ शकता. हळूहळू पुढे गेलो, 250 पर्यंत प्लॅटिनम झालो होतो कदाचित. 500-600 लोक असताना मी फाउंडर प्लॅटिनम झालो. 16-17 लाख रुपये वर्षाचं इन्कम. 1000. मग हळूहळू सफायरकडे वाटचाल चालली. 2000 ते 4000 लोक जेव्हा माझ्या टीममध्ये आली, आम्ही एमरल्ड बनलो, आणि एमरल्डचं इन्कम 25 ते 30 लाख रुपये वर्षाचं. ठीक आहे ना, किरकोळ आहे ना, ठीक आहे का. आणि मग आता पुढचं तर काही माहिती नाही, पण डायमंडचं थोडं थोडं ऐकतो आता, जवळ पोहोचत चाललोय. तर डायमंडला साधारणपणे एक 60-70 लाख रुपये डायमंडचं इन्कम वार्षिक असू शकतं. इव्हन ॲम्वेच्या ब्रोशरमध्ये दिलंय, ॲम्वे कमी लिहितं ते बऱ्याचदा, बाकीचे बोनसेस वगैरे मिळून. आणि मग म्हटलं यार मी EDC डबल डायमंड झालो तर इथपर्यंत जाईल, आणि मग इथं जेव्हा पोहोचल 64व्या घरात ॲम्वेच्या, तर किती वेळा क्राऊन अँबॅसेडर होईल? ट्रिपल है ना, क्वाड्रुपल, या पेंटा क्राऊन अँबॅसेडर माहीत नाही. मला एक्सपोनेन्शियल अर्थ कळाला या व्यवसायात. ही स्टोरी जेव्हा मी वाचली तेव्हा. आणि तुम्ही सुद्धा वाचू शकता. एक पॅराबल ऑफ पाईपलाईन नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये ही स्टोरी मी वाचली. तुम्ही सुद्धा वाचू शकता. तुमचं व्हिजन तुम्ही घ्या, हा व्यवसाय तुम्हाला काय देऊ शकतो ते तुम्हाला याच्यातनं समजून घ्यावं लागेल.